मित्रांनो, मित्र म्हणजे कोण असतो? जो आपली कठीण काळात मदत करतो तो मित्र असतो. आपल्यासाठी लढायला सुद्धा तो तयार असतो आणि मार खाण्यासाठी सुद्धा तो तयार असतो. मग असाच एका मित्राचा व्हिडिओ कॉल किंवा व्हिडिओ तुमच्या जवळ आला आणि त्या व्हिडिओमध्ये तो तुमच्याकडे पैसे मागत असेल तर तुम्ही काय कराल? तर चटकन तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे तुम्ही त्याला द्याल किंवा द्याल नाही. पण मोस्ट ऑफ केसेसमध्ये तुम्ही त्याला ते पैसे द्याल कारण तो तुमचा मित्र आहे. मग या व्हिडिओमध्ये नंतर तुम्हाला समजलं, पैसे दिल्यानंतर तुम्हाला समजलं, की तो जो व्हिडिओ आहे तो फेक होता. तो तुमच्या मित्राचा नव्हता. कोणीतरी तो तयार केला होता. आता हे तयार करा म्हणजे हा व्हिडिओची कॅटेगरी काय आहे? हा व्हिडिओ कसा तयार केला? तर या प्रकारचे खूप सारे व्हिडिओ आपल्याला आता इंटरनेटवरती बघायला मिळतात मित्रांनो. तर याच बाबत आपण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये, की डीप एआय ने जे फेक व्हिडिओ तयार केले आहेत ते कसे तयार केले जातात आणि त्याच्यानुसार ज्या न्यूज आहेत किंवा जे डिसएडव्हान्टेजेस आहेत आपल्याला ते कसे आपल्याला बघायला मिळतात. मित्रांनो, काही दिवसापूर्वी तुमच्या समोर रश्मिका मंदानाचा एक व्हिडिओ आला असेल. व्हिडिओ कसा दिसत होता? तर अगदी असा दिसत होता की त्याच्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती आहे ती रश्मिका मंदाना आहे. पण ती होती का? तर नाही. तर याच प्रकारच्या व्हिडिओला आपण डीप फेक एआय व्हिडिओ मित्रांनो म्हणत असतो. त्याच प्रकारे युक्रेनचे जे राष्ट्रपती होते, जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध चालू होतं तेव्हा सुद्धा त्यांचा असाच एक डीप फेक व्हिडिओ तयार केला होता आणि तो सोशल मीडियामध्ये अपलोड केला होता. त्यानुसार काय होत असतं, ते फेक न्यूज तयार करण्यासाठी या व्हिडिओचा मदत होत असते मित्रांनो. अजून तुम्ही इंस्टाग्राम जेव्हा चालवत असाल तर तेव्हा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सिंगिंगचे व्हिडिओ, सिंगिंगचे व्हिडिओ म्हणजे जी सिंगिंगचा जो आवाज आहे तो नरेंद्र मोदींचा आहे, असे तुम्ही व्हिडिओ खूप सारे बघितले असतील. तर हे जे सर्व रश्मिका मंदानाचा असेल, त्या जे युक्रेनचे राष्ट्रपती आहेत त्यांचा असेल, किंवा हे जे सिंगिंगचे व्हिडिओ माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे आहेत, तो त्यांचा आवाज आहे का? तो त्यांचा आवाज वाटतो, पण त्यांनी ते गायलेलं आहेत का? तर त्यांनी ते गायलेलं नाही आहे. तर डीप फेक एआय जे व्हिडिओ आहे, जे सिंगिंग आहे, म्हणजे जो व्हॉइस आहे ते तयार केलं जातं मित्रांनो. म्हणजे मित्रांनो, या डीप फेक एआयच्या मदतीने आपण कुठल्याही प्रकारचा चेहरा कोणत्याही बॉडीवरती लावू शकतो. तसेच काय, तर त्याचा आवाज सुद्धा आपण मित्रांनो बदलवू शकतो. जर काही वर्षापूर्वी म्हणजे 1-2 वर्षापूर्वी 2019-20 ते जे ऋतिक रोशन आहेत, या हिरोने काय केलं होतं, तर यांनी कॅडबेरीची जी ॲडव्हर्टाइज आहे ती केली होती आणि त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव तो तुम्हाला घेताना दिसेल. म्हणजे तुम्हाला कोणाला विश करायचं आहे तर तो त्याच्या नावामध्ये जे बोलताना तुमचं नाव यूज करून दुसऱ्याला विश करेल, की यांनी तुम्हाला हा सण जो आहे तो विश केलेला आहे. त्याच प्रकारे शाहरुख खानचं सुद्धा एक प्रकारे मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही अशी होती, की शाहरुख खानचा सुद्धा एक व्हिडिओ असे व्हायरल झालेले होते किंवा असे तयार करण्यात आले होते, की तुमचं जे ब्रँडचं नेम आहे तो स्वतः बोलून दाखवेल, की या शॉपमध्ये जा आणि खरेदी करा. त्या शॉपमध्ये जा आणि खरेदी करा. आता हे त्यांनी स्वतः म्हटले का? तर नाही. हे आहे फेक एआय म्हणजे डीप फेक एआय आपण याला म्हणत असतो मित्रांनो. आता मित्रांनो, हे तयार कसं केलं जातं? तर मित्रांनो, याच्यासाठी समोरचा माणूस कसा बोलतो, कोणता शब्द कसा उच्चारतो, यासाठी भरपूर डेटा आपल्याला जमा करावा लागतो. पण हे आधी होतं, आता तसं नाही. तुम्हाला फक्त एका क्लिकवरती 10 मिनिटामध्ये एक फेक एआयचा जो डीप फेक एआयचा जो व्हिडिओ आहे तो तयार मिळेल. पण त्यासाठी सुद्धा म्हणजे या आधी जर तुम्हाला एक परफेक्ट म्हणजे तुम्ही 10 मिनिटांमध्ये बनवू शकता, पण तो परफेक्ट नसणार आहे, तो तुम्हाला दिसून येईल. तर रश्मिका मंदानाचा जो व्हिडिओ आहे त्याच्यासाठी भरपूर जो डेटा आहे, तिचे फेशियल जे एक्सप्रेशन आहे, त्याचा जो डेटा आहे तो आधी पुटअप करावा लागला असेल आणि त्याच्यानंतर तो तुम्हाला जो रियालिटी सारखा जो व्हिडिओ आहे तो त्याप्रमाणे तुम्हाला समोर दिसत आहे. मग हे तयार करण्यासाठी काय करावं लागतं? तर खूप सारा जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला खूप सारा डेटा आपल्याला फिलअप करावा लागतं आणि तो डेटा युटिलाइज करून तो व्हिडिओ तयार होत असतो मित्रांनो. मित्रांनो, या डीप एआय फेक व्हिडिओचे किंवा व्हॉइसचे आपल्याला दुरुपयोग कुठे बघायला मिळतात? तर सर्वप्रथम आपल्याला पॉलिटिक्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की युक्रेन आणि रशियाचं वॉर होतं, तिथल्या प्रेसिडेंटचा जो व्हिडिओ होता तो व्हायरल केला. इथे आपल्याला याचा दुरुपयोग करताना दिसतो. अजून वेगवेगळ्या ज्या फेक न्यूज असतील त्या आपल्या न्यूज वरती व्हायरल करताना आपल्याला दिसत असतात. म्हणून पॉलिटिक्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या डीप फेक एआयचा जो यूज आहे आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो. आता मित्रांनो, 2-3 वर्ष आधी जर आपल्याला कोणता फोटो एडिट करायचा असेल तर काय करावं लागायचं? तर फोटोशॉप करावं लागायचं असतं. म्हणजे एक धड असेल त्याच्यावरती आपण फोटो लावायचो किंवा आपले जे कपडे आहेत ते चेंज करायचो फोटोशॉपच्या मदतीने. पण आता एका क्लिकच्या मदतीने तुम्ही फोटोशॉप सुद्धा करू शकता आणि एका फेक व्हिडिओच्या पुढे तुमचा जो चेहरा आहे किंवा कोणाचा जो चेहरा आहे तो इझिली तुम्ही लावू शकता. मग जे कंटेंट म्हणजे डीप फेक एआय जे व्हिडिओ आहेत
त्याचे 90% जो यूज आहे, जो दुरुपयोग आहे, यूज नाही म्हणू शकत आपण, मिसयूज आहे, तो पोर्नोग्राफी क्लिप तयार करण्यासाठी केला जातो. किती टक्के मित्रांनो? फक्त 10% वेगळ्या यूज साठी केला जातो. 90% जो यूज आहे तो पोर्नोग्राफी क्लिप तयार करण्यासाठी मित्रांनो केला जातो. म्हणून सांभाळून, आता सांभाळायचं काय आहे, तर आपण जेव्हा इंस्टाग्राम अकाउंट ओपन करत असतो तेव्हा आपले स्वतःचे फोटो त्यावरती अपलोड करत असतो, तर तिथून कोणी तो आपला फोटो यूज करून त्याचा उपयोग करून तो या आपल्या त्या मिसयूज म्हणजे पोर्नोग्राफी क्लिप सुद्धा तयार करू शकतो, किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या धडाला जे आपला चेहरा आहे तो मित्रांनो इझिली लावू शकतो आणि हे डिटेक्ट सुद्धा करता येणार नाही की हा चेहरा आपलाच आहे, किंवा ही जे धड आहे हे आपला आहे का वेगळ्या माणसाचा आहे, हा व्हिडिओ आपला आहे का कुणा वेगळ्याचा आहे, हे जेव्हा समोरचा व्यक्ती बघेल त्याला ते समजणार नाही मित्रांनो. ही जो डीप फेक एआय चे व्हिडिओज असतील किंवा साऊंड असेल, हा याचा उपयोग सुद्धा आहे, पण उपयोगपेक्षा दुरुपयोग आपल्याला जास्त बघायला मिळतो. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये मी सांगितलं, पॉलिटिक्स आणि पोर्नोग्राफी क्लिप तयार करण्यासाठी याचा जो दुरुपयोग आहे तो आपल्याला बघायला मिळतो. मग याचा यूज कुठे करतात मित्रांनो? तर मूव्हीज मध्ये आपण याचा यूज करू शकतो. म्हणजे एखादी जर मूव्ही असेल, आता डब मूव्ही जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला जो डबिंगचा जो साऊंड आहे तो थोडा आपल्याला वेगळा वाटत असतो. म्हणजे तो साऊंड वेगळ्या माणसाचा असतो आणि दिलेला जो असतो तो साऊंड वेगळ्या माणसाने दिलेला असतो. मग एआयचा यूज करून, या डीप फेक एआयचा यूज करून ज्या माणसाचा रिअलिटी जो साऊंड आहे तो जर आपण वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये तो जर डब केला तो चांगल्या प्रकारे डब तिथे होऊ शकतो मित्रांनो. म्हणजे जेव्हा आपण डब मूव्ही बघाल तेव्हा आपल्याला असं वाटणार नाही की जी मूव्ही आहे ती डब केलेली आहे. मग मित्रांनो, याचा जो दुरुपयोग आहे तो आपल्या सोबत होऊ नये म्हणून आपण काय करावं लागेल, तर मित्रांनो जेव्हाही आपण इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर आपले फोटो जेव्हा अपलोड करत असतो तेव्हा, आता असं तर नाही सांगू शकत मी तुम्हाला की तुमचे फोटो तुम्ही अपलोड करू नका, पण जेव्हा आपण अपलोड करत असतो तेव्हा आपले स्वतःचे फोटो आपण कमी अपलोड करायचे, आणि जेव्हा आपण जास्त ग्रुपमध्ये जेव्हा असतो, ग्रुप मधला जो फोटो असतो तो एडिट करायला थोडा कठीण असतो. पण जेव्हा आपण स्वतःचे जेव्हा इंडिव्हिज्युअल फोटो जेव्हा अपलोड करतो तेव्हा तो एडिट करायला थोडा इझी असतो. म्हणून अपलोड करताना ग्रुपमध्ये जास्त आपण फोटो अपलोड करायचे, स्वतःचे फोटो अपलोड करायचे थोडे टाळायचे मित्रांनो, तेव्हाच आपण याच्यापासून वाचू शकतो. मित्रांनो, मला अशी आशा या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला थोडी का होईना माहिती मिळाली असेल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, आपल्या या व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रमंडळींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवू शकता. मित्रांनो, नक्कीच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.